धक्कादायक असा प्रकार समोर येतोय छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर झालेली आहे। मात्र या यादीत तब्बल 25,820 मतदारांची नावं दुहेरी नोंदवली गेल्याचा गंभीर प्रकार हा उघडकीस आलाय आणि यामध्ये शहरातील 2,698 आणि पैठण तालुक्यातील 23,122 मतदारांचा समावेश आहे आणि या सगळ्या प्रकारामुळे अनेक प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केले जातात। पैठण नगर परिषद हद्दीमध्ये सध्या 35,722 मतदार आहेत आणि त्यापैकी 2,698 जणांची नावं ही तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या यादीतही नोंदवली गेलेली आहेत। तालुका स्तरावरील एकाच मतदाराची नावं 2 ठिकाणी असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सध्या उघडकीस आल्याचं बघायला मिळत आहे। तर छत्रपती संभाजीनगरमधून हा धक्कादायक असा प्रकार 25,000 मतदारांची नावं आहेत ती पैठणमध्ये 2 ठिकाणी ही नोंदवण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, खरं तर धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। जवळपास 25,000 मतदारांची नावं आहेत ती 2 ठिकाणी नोंदवण्यात आल्याचं आपण बघू शकतोय। अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या। नक्कीच 25,000 पेक्षा अधिकची जी नावं आहेत ही 2 ठिकाणी असल्याचा समोर आलेला आहे। हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि विशेष म्हणजे हा धक्कादायक प्रकार समोर पीसे म्हणून एक उपनगराध्यक्ष आहेत पैठणचे, त्यांनी निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली होती। त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलेला आहे। आता प्रशासनाच्या वतीने असं सांगण्यात आलेलं आहे की जे BLO आहे ते घरोघरी जातील आणि घरोघरी जाऊन पडताळणी करतील आणि एक ठिकाणचं नाव जे आहे ते कमी करण्यात येणार आहे। हे जरी असलं तरी जर आपण पाहिलं तर 15 पेक्षा अधिक ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये ही नावं डबल झालेली आहे। जर ही वेळीच लक्षात आली नसती तर या 15 ग्रामपंचायतीमध्ये दोन वेळेस मतदान केलं जाऊ शकलं असतं अशा देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे। आता प्रश्न उपस्थित हा होतोय की ही जी 25,000 नावं आहे ही मुद्दामहून काही उद्देशानं या ठिकाणी डबल टाकण्यात आली होती का, की नजर चुकीने ही 25,000 नावं गेली। एक चूक होऊ शकते, मात्र 25,000 ठिकाणी 25 चुका कशा होऊ शकतात हे देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। त्यामुळे कुठेतरी या सर्व प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलेलं आहे। हा प्रकार फक्त पैठण तालुक्यामधला नाहीये, मात्र इतर भागामध्ये देखील असा प्रकार होतोय का, डबल नावं आली आहेत का, याची देखील आता चौकशी करणं गरजेचं आहे। जेणेकरून आपण पाहतोय की आता गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी एक मतचोरी संदर्भातले आरोप केलेले आहेत, तसे आरोप पुन्हा होऊ नये यासाठी आताच निवडणूक आयोगाने दक्षता घेणं गरजेचं झालेलं आहे। नक्कीच सचिन, खरं तर चौकशी अंती नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।